नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर होणार कारवाई. राज्य शासनाचा शासन निर्णय जारी. धारणीत गोवंश तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई. 58 जनावरे, 4 दुचाकींसह 6 जणांना अटक. 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. आणि पश्चिम विदर्भात जलसाठा 73% आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% कमी पाणी. उन्हाळ्याचं नियोजन आताच करावं लागणार. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, तसंच त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असं शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. राज्य शासनाची मान्यता नसतानाही अनधिकृतरित्या शाळा सुरू करून विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक होत असल्याचा प्रकार काही जिल्ह्यात उघडकीस आला होता. त्यानंतर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या मान्यता पत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा अनधिकृत असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यित शाळा अधिनियम 2012 तसेच नियम 2020 अंतर्गत स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जा वाढ करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परंतु अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरू होऊ नये याकरिता सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. त्यानुसार यापुढे जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्यातून हिवरखेड आणि अकोटकडे चोरट्या मार्गानं व्याघ्र प्रकल्पातून गोवंशाची सतत तस्करी होत असते. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी झांझरीढाणा गाव शिवारातील जंगलात 58 जनावरं आणि 4 दुचाकींसह 6 तस्करांना रंगेहात अटक केली. धारणी तालुका आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून अकोट इथं हिवरखेड मार्गानं नेहमीच गोवंशीय तस्करी मेळघाटच्या प्रतिबंधित व्याघ्राच्या मार्गानं केली जाते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी तथा अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात रविवारच्या रात्री धडक कारवाई करताना गोवंश तस्करांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 4 दुचाक्या जप्त केल्या असून 58 गोवंशांना जीवनदान दिलं आहे. यंदा डिसेंबरच्या मध्यावर पश्चिम विदर्भातील लहान मोठ्या धरणांमध्ये 2275 दशलक्ष घनमीटर अर्थात 73.98% जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 14% कमी आहे. यंदा काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहिल्यानं अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले नव्हते. काही प्रकल्प मात्र तुडुंब भरले. सप्टेंबर अखेर विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये 81.71% जलसाठा होता. मध्यंतरीच्या काळात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी वापरत असल्यानं धरणातील पाणीसाठा हा हळूहळू कमी होत आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात 482.85 दलघमी म्हणजेच 85.60% पाणीसाठा असून अमरावतीकरांना पाणी टंचाईची भीती बाळगण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अप्पर वर्धा धरणात 85.90% पाणीसाठा होता. यंदा सप्टेंबर अखेर अप्पर वर्धा पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. अमरावती विभागातील एकूण 9 मोठ्या प्रकल्पांची संकल्पित पाणीसाठा ही 1399 दलघमी इतकी असून सध्या 1017 दलघमी अर्थात 72.68% पाणीसाठा शिल्लक आहे.
27 मध्यम प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा 771 दलघमी आहे. सध्या 584 दलघमी म्हणजेच 75.82% पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पांमध्ये यंदा मात्र समाधानकारक जलसाठा होऊ शकलेला नाही. सध्या 246 लघु प्रकल्पांमध्ये 673 दलघमी म्हणजे 74% पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळा संपेपर्यंत सिंचनासाठी यंदा जपून पाणी वापरावं लागेल. नोव्हेंबर महिन्यात 28 ते 30 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 1,65,360 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिले असले तरी आतापर्यंत निम्मेच पंचनामे झाले आहेत. महसूल विभागाच्या तहसील पातळीवर सहकार्य मिळत नसल्यानं पंचनामे रखडले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं खरीपातील तूर आणि कापसासह रब्बीतील गहू, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे. यासोबतच या पावसाचा पानपिंपरी आणि संत्र्यांसह केळी या फळबागांनाही फटका बसला आहे. महसूल प्रशासनानं नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात 28,000 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. जिल्ह्यातील 3 तालुक्यात नुकसान झाल्याचा महसूल प्रशासनाचा प्राथमिक अहवाल होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यातून तक्रारी येऊ लागल्यानं कृषी विभागानं केलेल्या पाहणीत जिल्ह्यात 1,65,360 हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनास पाठवून संयुक्त सरपंचनाम्यासाठी विनंतीही केली. झालेल्या एकूण नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी अंती आतापर्यंत 81,100 हेक्टर क्षेत्रातील मदत नुकसानीचे पंचनामे झाले आहे. अद्यापही 79,260 हेक्टरमधील पंचनामे होणं शिल्लक आहे. संयुक्त पंचनामे करण्यासाठी तहसील पातळीवरून मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र तहसीलदार यांच्यासह तलाठी या कामात सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. या कामात त्यांना सारस्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी तलाठ्यांच्या आणि नंतर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संपामुळे पंचनामे रखडले होते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील कापसाचा दर कमी असल्यानं शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. लाखो रुपये खर्च करून कापसाचं उत्पादन कमी आलं, त्यातही भाव नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच याचा फायदा होत होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता. तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसानं शेतकऱ्यांचा घात केला. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता. कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी असल्यानं शेतकरी मेटाकुटीस आला होता. कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून पिकांची वाढ खुंटल्यानं याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. राहिलेली कसर वादळी पावसानं भरून काढली, त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. यंदा खासगी बाजाराचा प्रारंभ झाला तेव्हा 7,700 रुपये दर देण्यात आला. त्यामुळे या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र दरवाढीची शक्यता आता धुळीस झाली आहे. कापसाच्या दरात घसरण झाली असून दर 6,500 रुपयांवर स्थिरावले आहे. एकामागून एक संकट आल्यानं यंदाचा हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यातच जमा आहे. यावर लवकरात लवकर शासनानं दखल घेऊन मालाला भाव आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून मदत करावी. नाहीतर चांदूरबाजार तालुक्यातील माधान, शिरसगाव, वणी, घाटलाडकी, देऊरवाडा, फुपगाव, शिरसगाव, अरडक, जवळा, राजुरा आणि तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. अमरावती मनपा कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं कामबंद आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपकर्त्यांचं नोव्हेंबर महिन्याचं वेतन रोखण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. अशातच आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास आणि पुन्हा चर्चेस नकार दिल्यानं आता मागण्या पूर्ण होईस्तोवर माघार न घेण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेनं घेतला आहे. 14 डिसेंबरपासून संप सुरू असल्यानं मनपातील कामकाज ठप्प पडलं असून नागरी सेवा विस्कळीत झाली आहे. कंत्राटी कर्मचारी कामावर असले तरी विभाग प्रमुख संपात सहभागी झाल्यानं निर्णय ठप्प आहे. सेवा ज्येष्ठता, पदोन्नती, 7व्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी यासह 12 मागण्यांसाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडलंय. आयुक्तांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची
एकच वेळ चर्चा झाली, मात्र ती निष्फळ झाल्यानं संपाची कोंडी फुटू शकली नाही. त्यानंतर 2 दिवस शासकीय सुट्ट्या आल्यानं शुक्रवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. आर्थिक नसलेल्या मागण्या मान्य करण्याची विनंती आणि चर्चा करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आयुक्तांकडे गेले होते, मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिल्यानं सध्या हे आंदोलन आजही सुरू आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र आणि राज्य सरकार हे कामगारद्रोही असल्याचा आरोप काँग्रेसच्या कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आजपर्यंत विविध कामगार कल्याण मंडळे आणि त्यासंबंधी कायदे फक्त काँग्रेसच्या राजवटीत करण्यात आले, परंतु सध्याचे विद्यमान सरकार त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असून सरकारनं असंघटित कामगारांना वाऱ्यावर सोडलंय. शासनाची ई श्रम योजना केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी कुठे दिसून येत नाही असा टोला देखील त्यांनी लावला. सरकारनं कामगारांची अद्यापही नोंदणी केली नाही, त्यामुळे त्यांना कुठलाही कामगार कायदा लागू होत नाही, तसेच सामाजिक सुरक्षाही नाही. त्यासाठी काँग्रेसचे जनजागृती अभियान सुरू असून वेळप्रसंगी या कामगारांसाठी तीव्र लढा उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रोजगार हमी योजना हा इतका चांगला कायदा झाला, तोही महाराष्ट्राने दिला 1972च्या दुष्काळाच्या वेळेला, आणि तो जो कायदा आहे त्याची कॉपी करून आपण केंद्र सरकारने मनरेगा म्हणून तो आपल्या सरकारने, काँग्रेसच्या सरकारने तो देशभर राबवला. आणि आपण म्हणता ते बरोबर आहे, तो राबवला आपण, पण नंतरच्या काळामध्ये त्याला दरवर्षी त्याच्या पगारात वाढ व्हायला पाहिजे, जॉब कार्ड त्याच्या वेळेवर घेतले पाहिजेत. हे न करता आज इमारत बांधकाम कामगार मंडळ झालं, रोजगार हमी योजना झाली, हे जॉब कार्ड वगैरे सगळे BJPचे कार्यकर्ते घरीच छापायला दिलेत, अशी अवस्था आहे. आणि आम्ही तक्रारी करतो आहे, त्यांच्या संदर्भामध्ये सारखा आवाज उठवतो, पण डोळेझाक करून सगळे बसलेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, जालन्यामध्ये मला आश्चर्य वाटलं, भोकरदन तालुक्यामध्ये तिथे एक सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, मी त्यांना जाऊन भेटलो. साहेब म्हणलं, हे एवढे पेट्याच्या आहेत आलेल्या, त्या BJPच्या कार्यकर्त्या घरी कशा काय, त्या वाटा, तो कसा वाटेल, तुम्ही वाटा ना त्या सरकारी यंत्रणा म्हणून. त्यांनी सरळ हात वर केले. साहेब म्हणले, सॉरी मी काही करू शकत नाही आणि मला या विषयावर बोलायचं पण नाही. ही भूमिका आहे अधिकाऱ्यांची. प्रचंड दबावात ते अधिकारी आहेत. ते म्हणले, आम्हाला आमचं काम करायचं आहे, फक्त आम्हाला कुठं कोट करू नका, जे काय तुम्हाला आवाज उठवा. विधान भवनात मी तो प्रश्न दिला आहे, येईल तो पटलावर. ही भूमिका आहे सरकारची, दडपशाही. शेगावसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचं अमरावतीच्या खोलापूर पोलीस ठाण्यातर्फे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी श्री संत गजानन महाराज पालखीचं पूजन आणि महाआरती ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या हस्ते करण्यात आली. श्री संत गजानन महाराज पालखीचं खोलापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. जय गजानन श्री गजानन भजन कीर्तनाच्या सुरात भक्तिमय वातावरणात श्री संत गजानन महाराज पालखीचं पूजन करत महाआरती करण्यात आली. तसेच पोलीस ठाण्याच्या वतीनं पालखीमध्ये असलेल्या भाविक भक्तांकरिता चहा पाण्याची आणि नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं तसेच पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. हार्वे मिशन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टेक्सास, इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी व्हेनेझुएला, थिओफनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फिलिपिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टरेट पदवी पुरस्कार वितरण समारंभ द कॉलेज ऑफ ॲनिमेशन, मार्डी रोड, अमरावती इथं मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव नरेंद्र माणिक गुलदेवकर यांना मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली.
कॉलेजचे संचालक विजय राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर अब्दुल अकील तसेच युगांडाचे कुलपती हार्वेचे कुलगुरू नांदेडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर मोहम्मद जिलानी माजी उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर BG खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्यात लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव नरेंद्र माणिक गुलदेवकर, रौनक जमाल, तुषार घावट, निलेश सोमाणी, इम्तियाज गोरखपुरी आदींना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यावेळी शिक्षणतज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त करताना आधुनिक शिक्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केलं. प्रगती साधायची असेल तर उच्च शिक्षणाची कास धरावी. नवे संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान हेच विकासाचे नवे स्वरूप असल्याचं मनोगत मान्यवरांनी व्यक्त केलं. श्री हनुमानगड इथं स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीसाठी प्रत्येक भाविकानं केवळ 1 रुपयाचं योगदान द्यावं असं आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केलं आहे. याचीच परिणती म्हणून त्यांनी स्वतः 1 रुपयांच्या योगदानाने याचा प्रारंभ केला आहे. हनुमानगढी येथील हनुमानजीच्या मूर्ती स्थापनेसाठी प्रत्येक भाविकाने श्रद्धापूर्वक 1 रुपयाचं योगदान द्यावं असं भावनिक आवाहन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आमदार रवी राणा यांच्या समवेत या मूर्तीच्या चबुतऱ्यावर जाऊन निर्माणाधीन मूर्तीच्या चरणी 1 रुपयाचं योगदान दिलं. ही मूर्ती भव्य दिव्य असून अंबानगरी अमरावतीचा गौरव देशात वाढवणारी असेल अशी आशा यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली. दरम्यान हनुमानगढी इथं ते नतमस्तकही झाले. आशा काळे सोबत असलेल्या लहान मुलाचे हात ठेवत आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर होणार कारवाई. राज्य शासनाचा शासन निर्णय जारी. धारणीत गोवंश तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई. 58 जनावरे, 4 दुचाकींसह 6 जणांना अटक. 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. आणि पश्चिम विदर्भात जलसाठा 73% आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% कमी पाणी. उन्हाळ्याचं नियोजन आताच करावं लागणार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.